नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं गणिताच्या तासामध्ये स्वागत आहे. चला, मॅथ 2 स्टँडर्ड 10 सर्कल या प्रकरणातलं तिसऱ्या प्रकरणातलं प्रॉब्लेम सेटमधली उदाहरणं आपल्याला पाहिजे. 3.5 ही जी प्रॅक्टिस सेट आहे ती आपली पूर्ण कट झालेली आहे, हे लक्षात घ्या. चला तर मग आज आपण यातलं तिसरं उदाहरण पाहू. पुस्तक घेऊन बसा, पेज नंबर 84 वरती पहा. तिथे तुम्हाला आकृती काढून दिलेली आहे. म्हणजे प्रथम आपण त्याची एक आकृती काढून घेऊ. ठीक आहे, चला तर मग सर्कल काढा या साईडला. या साईडला एक सर्कल काढा आणि त्या सर्कलमध्ये दिसते स्पष्ट सर्कल. हा त्याचा काय आहे, सेंटर. आणि त्या सेंटरला त्यांनी यम हे नाव दिलेलं आहे. नंतर तिथून एक काय काढलेली आहे, टँजंट काढलेली आहे पहा, रेडियसला परपेंडिक्युलर. म्हणजे सपोज ही अशी एक रेडियस आहे आणि ह्या रेडियसला परपेंडिक्युलर काय काढलेली, त्यांनी टँजंट काढलेली आहे. परपेंडिक्युलर काढा, एवढंच लक्षात ठेवा. ही अशी परपेंडिक्युलर काढलेली आहे. त्यानंतर हा भाग एक जोडलेला आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला काय नाव दिलं त्यांनी, के. काय नाव दिलं, के. नीट काढा, के. के हा यल आणि हा यम. आता गणितात काय म्हणतात ते की यम इज द सेंटर. यम काय आहे, यम इज the center of the circle. and त्यानंतर काय म्हणतात ते, KL. KL is a tangent. काय हे, KL is tangent. काय दिलेलं ते लिहायचं, KL is tangent. टँजंट सेगमेंट. नंतर काय काय दिलं त्यांनी, तर MK इक्वल टू 12. MK म्हणजे ही बाजू किती दिली तुम्हाला, 12 दिलेली आहे. त्यानंतर KL इक्वल टू 6√3. ही टँजंट सेगमेंट किती दिली, 6√3. आणि काय शोधायला लावलं तुम्हाला, पहिलं रेडियस ऑफ सर्कल. आणि दुसरं काय शोधायला लावलंय त्यांनी, यम अँगल के डॅश डॅश आणि यम अँगल यम इक्वल टू डॅश डॅश. हे शोधायचेत आपल्याला, बरोबर. एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग आपण पहिल्यांदा काय सूत्र वापरणार हे लक्षात घ्या. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि KL इज अ टँजंट म्हटलेलं आहे. मग सोल्युशनमध्ये काय म्हणायचं, देअरफॉर KL असं म्हणा, सेगमेंट KL इज टँजंट. याला म्हणायचं गिव्हन. हे दिलेलं आहे. देअरफॉर मग ते जर दिलेलं असेल तर मग काय येईल, ही जर त्रिज्या आहे, ही काय वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही टँजंट आहे, तर टँजंट थेरम काय सांगतो, रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. देअरफॉर ML इज परपेंडिक्युलर टू KL. ही काय असेल, परपेंडिक्युलर असेल. मग म्हणायचं फ्रॉम
टँजेंट थेरम. काय म्हणायचं? फ्रॉम टँजेंट थेरम. देअरफोर. मग आता ट्रायंगल कोणता झाला? यम के यल यम किंवा यम के यल काही म्हणा. यम यल के इज कोणता अँगल झाला आता? राईट अँगल ट्रायंगल. Therefore, angle L equal to 90 डिग्री. काय आला आपला अँगल? L इज 90 डिग्री. आता हा जर राईट अँगल ट्रँगल असेल तर इथे काय चिन्ह येणार आपलं? 90 डिग्री. म्हणजे ही हायपोटेनस झाली. अपोजिट साईड ऑफ 90 डिग्री इज हायपोटेनस. Therefore, MK is hypotenuse. This one is the base, this is the radius, and this is the height. By using Pythagoras theorem, याच्यामध्ये काय वापरायचं? मग पायथागोरस थेरम वापरायचा. आता डायरेक्ट लिहा. देअरफोर. मग कर्ण वर्ग. मग 90च्या समोरचा कर्ण असतो. मग म्हणायचं यम के स्क्वेअर इक्वल टू यम यल स्क्वेअर प्लस के यल स्क्वेअर. पहा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं केलं. आता किमती टाका. यम के किती आहे? 12 आहे. 12 स्क्वेअर इक्वल टू यम यल आपल्याला माहीत नाही, इट इज अ रेडियस, ती आपल्याला शोधायची. प्लस के यल आपल्याला माहिती आहे 6√3 स्क्वेअर. देअरफॉर 12 स्क्वेअर इक्वल टू 144. 12चा वर्ग 144. देअरफॉर यम यल स्क्वेअर प्लस याचा वर्ग करा. आता 6चा वर्ग किती? 36. आणि यांच्यात गुणाकार असतो आणि वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजे 3च. देअरफॉर 144 इक्वल टू यम यल स्क्वेअर प्लस गुणाकार करा. 6 त्रिक 18, चाला 1, 3 त्रिक 9 1 10. आता हे तिकडे नेऊन मायनस करा. देअरफॉर 144 मायनस 108 इक्वल टू यम यल स्क्वेअर. वजाबाकी करा. 14 8 गेले 6, हातचाला 1, 4 1 गेला 3, 1 1 गेला 0. यम यल स्क्वेअर. इथं म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर यम यल इक्वल टू 6. एकक दिलं आहे का त्यांनी? एकक गणितात दिलेली नाही आहे म्हणून आपण असंच लिहायचं. म्हणजे तुमचं ॲन्सर मिळालं तुम्हाला कशाचं? यम यल किती आलं? मग इथं आपण लिहिणार 6 आलं. या पद्धतीने पहिलं आपण काय काढलं? यम यल काढलं. आता तुम्हाला यम यल शोधल्यानंतर आता तुम्हाला यम यल काय आहे तुमची? देअरफॉर इथं म्हणा तसं इज अ रेडियस ऑफ अ सर्कल. हे काय आहे? इज अ रेडियस ऑफ अ सर्कल. म्हणजे आपलं पहिलं ॲन्सर आलं. आता आपल्याला हे 2 अँगल शोधायचे आहेत. पहा कोणता एक? हा के आणि हा यम. अशा वेळेस काय करणार तुम्ही? इथे 30 60 90 चा कॉन्व्हर्स जर वापरला तर आपल्याला याचं उत्तर सोडवता होईल. कारण आपल्याला माहिती आहे की 30 कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग आपण ते चेक करू आणि त्यावरनं के आणि याच्या किमती काढता येतील. किंवा याच्यामध्ये पहिला एक नियम वापरला, एक अँगल काढला तर तिसरा अँगल रिमेनिंग अँगलनुसार सुद्धा आपल्याला काढता येईल. जसं तुम्हाला सोडवता येईल तसं सोडवा, काहीही हरकत नाही. मग आता आपल्याला काय वापरायचं? इथे की थेरम वापरायचा. कोणता वापरायचा? बाय using 30
60, 90 डिग्री कॉन्व्हर्स ऑफ अँगल थेरम. अँगल थेरम हा आपल्याला वापरायचा. मग देअरफॉर मग यानुसार काय होईल, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. देअरफॉर आता हायपोटेनस कोणता आहे, हा आहे बरोबर. आणि आपल्याला ही बाजू माहिती आहे, आताचं सर्व बाजू तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे समजा आपल्याला ML इक्वल टू असं घेतलं, ML ही बाजू घेतली तर ही कर्णाच्या कशी पाहिजे, अर्धी आली पाहिजे. तर हा 30 अंशाचा कोन आहे, इज MK. आता ते तर आपल्याला तिथं दिसतंय की 12 आणि 6 आहे, म्हणजे हा 30 अंशाचा कोन आहे. देअरफॉर ML इक्वल टू 1/2 into 12. Therefore ML equal to 6. Therefore M angle K equal to 30 डिग्री. काय आला, हा अँगल आपला निघाला. आता आपल्याला दुसरा भाग काढायचा. तर या ठिकाणी जागा आहे, या ठिकाणी आपण काय करू, ते सोडू. ठीक आहे. आता यम अँगल निघाला. देअरफॉर आता काय काय माहीत झालं तुम्हाला, एक अँगल L इक्वल टू 90 डिग्री, अँगल K मेजर अँगल म्हणा, मेजर अँगल L इक्वल टू 90 डिग्री, मेजर अँगल K इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर यम अँगल कोणता शोधायचा, त्याला यम शोधायचा. प्रॉपर्टी काय, सम ऑफ all angles of a triangle. सर्व कोणांची बेरीज किती असते, इज 180 डिग्री. देअरफॉर अँगल M प्लस M अँगल L प्लस M अँगल K इक्वल टू 180 डिग्री. आता 180 डिग्री असा फॉर्म्युला वापरा आणि इथे टाका किमती. M अँगल किती आता आपला माहीत नाही. देअरफॉर अँगल M प्लस L किती आहे, 90 डिग्री, प्लस K किती आहे, 30 डिग्री, इक्वल टू 180 डिग्री. आता M अँगल याची प्लस करा, 9, 10, 11, 12, 120 इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर M अँगल 180 डिग्री मायनस 120 डिग्री. देअरफॉर M अँगल M इक्वल टू वजाबाकी करा तर 60 डिग्री आलं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ॲन्सर मिळालं. काय मिळालं, पहिलं काय शोधायचं होतं, रेडियस दॅट इज ML इक्वल टू 6. देन अँगल K इक्वल टू 30 अँड अँगल M इक्वल टू 60. दीज आर युअर ॲन्सर्स. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण सर्कल या चॅप्टरमधला प्रॉब्लेम सेट 3 एक्झाम्पल नंबर 6 सोडू. काय दिलं त्या एक्झाम्पलमध्ये पहा, 2 वर्तुळ आहेत की ज्यांचे सेंटर M आणि N आहेत. दे आर इंटरनली टचिंग ॲट पॉईंट T. कुठे स्पर्श करतायत, हे एक वर्तुळ आहे स्मॉलर आणि हे एक मोठं वर्तुळ आहे. मोठ्या वर्तुळाचा केंद्र आहे M आणि छोट्या वर्तुळाचा आहे N. आणि हे 2 वर्तुळ एकमेकांना T बिंदूमध्ये स्पर्श करतायत, टच करतायत. देअरफॉर दे आर इंटरनली टचिंग सर्कल्स. हे लक्षात आलं. आता त्यांनी इथे रेडियस ऑफ बिगर सर्कल इज 9 अँड radius of smaller circle is 2.5. then find ratio of MS is to SR. अजून the length MT फाइंड करायची, लेंथ MN शोधायची, अँगल शोधायचा आहे NSM
म्हणजे एन एस एम हा अँगल एक शोधायचा आपल्याला. हा तर आपल्याला लगेच दिसतो, कारण ही काय असेल, त्या वर्तुळाची रेडियस असेल आणि ही टँजंट असेल, तर हा अँगल लगेच आपल्याला 90 डिग्री सापडतो. आता इथे तुम्हाला हे तिन्ही बिंदू एक रेषेमध्ये आहेत असं म्हणता येईल. दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर. चला तर मग आपण ह्या चारही प्रश्नांची उत्तरं शोधू. ठीक आहे. आता आपण काय लिहू, पहिलं आपल्याला शोधायचं आहे की एम टीची लेंग्थ किती आहे. कोणाची? ही एम टी. तर हे टी एन एम म्हणजे एम एन टी, दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर पॉईंट्स. मग इथं काय म्हणणार तुम्ही, एक आकडा टाका. एम टी इक्वल टू डॅश डॅश. देअरफॉर पॉइंट एम एन and T are co-linear points. त्याचं कारण लिहा. फ्रॉम थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. काय म्हणायचं? फ्रॉम थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. देअरफॉर मग एम टी इक्वल टू किती दिलं तुम्हाला? 9 सेंटीमीटर. दिस इज रेडियस ऑफ बिगर सर्कल. रेडियस ऑफ बिगर सर्कल. ह्या लक्षात. म्हणजे आता बिंदू आपण काय करू, हे तिन्ही जोडून घेऊ, कारण ते कोलिनियर आहेत हे आपल्या लक्षात आलं. मग आता हे तिन्ही बिंदू आपण असे जोडले. बरोबर. तर तुम्हाला इथली त्रिज्या किती दिलेली आहे छोट्या वर्तुळाची, ही त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे, किंवा ही त्रिज्या म्हणा, पण इथे नाव नाही आहे म्हणून ही त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला? 2.5 दिलेली आहे. आणि ही पूर्ण किती दिलेली आहे? ही आपल्याला टी एम किती दिलेली आहे? 9 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आपल्याला एन एम किंवा एम एन काढता येईल. बरोबर. मग दुसरा पॉईंट काय आपला? एम एन काढा. आता आपण एम टी काढली, आता काय काढायची आपल्याला? दुसरी एम एन काढायची. मग आता 2 आकडा टाका. 2 एम एन इक्वल टू डॅश डॅश. देअरफॉर काय म्हणणार इथे? असं म्हणणार आपण ब्रॅकेटमध्ये एम डॅश एन डॅश टी. हे काय आहेत? कोलिनियर पॉईंट आपण आत्ता पाहिलं. त्यामुळे यांची बेरीज करू. मग पहिलं एम एन प्लस एन टी इक्वल टू एम टी. आता ज्या ज्या किमती माहिती त्या टाका. एम टी किती आहे? 9 सेंटीमीटर. याच्या खाली 9 टाका. एन टी किती आहे माहिती आहे? 2.5 सेंटीमीटर. प्लस काय शोधायचे आपल्याला? एम एन. देअरफॉर एम एन इक्वल टू 9 मायनस 2.5. देअरफॉर एम एन इक्वल टू, वजाबाकी करा, अशी वजाबाकी करा. 9.0 2.5 तर राहिले 5, चला 1 6 6.5 सेंटीमीटर. हे आपल्याला दुसरं उत्तर मिळालं. आता तिसरं आपल्याला काढायचं आहे. तिसरं ॲन्सर आहे आपलं यम अँगल एन एस एम इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हा अँगल शोधायचा. तर पहिल्यांदा आपल्याला हा अँगल शोधण्यासाठी इथून एन छोट्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून मोठ्या वर्तुळाच्या ही जी त्रिज्या आहे, किंवा तिला आपण टँजंट म्हणू, किंवा हा एस एम काय आहे? टँजंट. देअरफॉर टँजंट सेगमेंट आहे, आणि ही काय आहे तुमची? रेडियस. इथून एवढी अशी ड्रॉ करा. मग आपल्याला नियम माहिती आहे की त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला इथे एन एस आधी ड्रॉ असं म्हणू. ड्रॉ एन एस
ड्रॉ केली एन एस इज अ रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल and ms is tangent segment therefore ns perpendicular ms ns काय असेल ms ला परपेंडिक्युलर असेल. आता इथे काय म्हणता येईल आपल्याला ns इक्वल टू tn इक्वल टू 2.5. why? because radii of same circle एकाच वर्तुळाच्या काय त्या दोन्ही त्रिज्या आहेत म्हणजे हे सुद्धा किती येईल आपलं 2.5 येईल. आणि आपण एन काढलेले आधीच किती आलेले हे 6.5 आलेलं आहे. आता आपल्याला अँगल शोधायचा आहे. मग काय म्हणणार आपण इथे देअरफॉर परपेंडिक्युलरचा नियम वापरा. त्याला म्हणायचं टँजंट थेरम. काय म्हणायचं याला म्हणायचं बाय टँजंट थेरम. त्यामुळे एन एस काय आहे एस एम या सेगमेंटला परपेंडिक्युलर आहे. आता परपेंडिक्युलर झाली तर अँगल किती होईल 90 होईल. देअरफॉर एन एस एम इक्वल टू 90 डिग्री झालं. तिसरे उत्तर आपल्याला सापडले. आता ह्या दोन गोष्टी आपल्याला शोधायच्यात एक एम एस आणि एस आर. आता इथे तर तुम्ही ही बाजू शोधू शकता कारण ह्या दोन्ही काय आहेत रेडियस ऑफ बिगर सर्कल बरोबर. त्यावरनं आपण हे शोधू शकतो किंवा इथं आपण जे असं केलं आहे त्याच्यावर इंटरनल टचिंग सर्कल केलं तरीही चालेल. मग आता चौथा आकडा आपल्याला शोधायचा आहे रेशो शोधायचा आपल्याला एम एस इज टू एस आर हा रेशो शोधायचा आहे. आता मग काय करायचं बाय युझिंग पायथागोरस थेरम in triangle NSM. Therefore हा 90 डिग्री आहे. MS is a hypotenuse. Therefore MN square equal to NS square plus SM square. Put value MN how much 6.5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू NS 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस SM आपल्याला शोधायची. देअरफॉर हे काय करा इकडे आणून हे प्लस इकडे आणून मायनस करा म्हणजे 6.5 स्क्वेअर मायनस 2.5 स्क्वेअर इक्वल टू SM स्क्वेअर. इथे कोणता नियम वापरला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट. आता काय होईल मग इथे एकदा एक प्लस एकदा मायनस 6.5 प्लस 2.5 आणि दुसऱ्यामध्ये 6.5 मायनस 2.5 इक्वल टू SM स्क्वेअर. बेरीज करा हे किती येईल 9. आता इंटू यांची वजाबाकी केली तर 6तून 2 गेले 4 5तून 5 गेला 0 म्हणजे 4 इक्वल टू SM स्क्वेअर. देअरफॉर 9 चौक 36 दॅट इज SM स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides then we get SM equal to 6 सेंटीमीटर. आता काय मिळालं आपल्याला SM मिळाली. SM किती मिळाली 6 सेंटीमीटर. आता पुढचा भाग कसा सोडवायचा हे लक्षात घ्या. काय करायचं आता ह्या दोन्ही काय आहेत रेडियस ऑफ बिगर सर्कल आहेत. देअरफॉर इथे आपण त्याला सोडवू मग पाहता देअरफॉर MT इक्वल टू MR ह्या काय आहेत रेडियाय म्हणा रेडियाय ऑफ बिगर सर्कल
मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग ही किती आहे 9, म्हणजे ही किती असेल एम आर ऑल्सो 9. देन एस एम इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि आपल्याला एस आर फाइंड करायची, बरोबर. मग असा नेम वापरा, एम एस प्लस एस आर इक्वल टू एम आर. पूर्ण कशी होईल ही, ह्या दोघांच्या बेरजे इतकी होईल. मग एम एस किती आपली 6 प्लस एस आर आपल्याला माहिती नाही, एस आर इक्वल टू एम आर किती आहे, एम आर 9 आहे. देअरफॉर एस आर इक्वल टू 9 मायनस 6, देअरफॉर एस आर इक्वल टू किती 3. आता आपल्याकडं एस आर आय आहे, म्हणजे यामध्ये रेशो जो काढायचा, एस आर आपल्याला माहिती आहे, एम एस ही आपल्याला आत्ता इथे माहीत झाली, म्हणजेच आपण रेशो लिहिणार एम एस इज टू एस आर इक्वल टू काय होईल 6:3, म्हणजे 6/3 इक्वल टू 2. देअरफॉर एम एस इज टू एस आर इज इक्वल टू 2:1. 2:1 हे आपलं काय आलं, गुणोत्तर आलं. आता हे गणित पुन्हा एकदा समजून घ्या. तुम्हाला मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू दिला आहे एम, छोट्या वर्तुळाचा दिला आहे एन, आणि मोठं वर्तुळ आणि छोटं वर्तुळ टी या बिंदूमध्ये अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत, आणि मग हे आतून टच करतात, हे लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टी आपल्याला शोधायच्यात. मग हे सगळे तिन्ही बिंदू काय येतील, कोलिनियर येतील. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल त्यावरनं एम टी शोधला आपण 9 सेंटीमीटर. नंतर एम एन आपल्याला काढायचं आहे, हे एम एन तर पूर्ण आपल्याला 9 दिलेलं आहे, ही त्रिज्या आपल्याला माहिती आहे, यांची वजाबाकी करून हे मिळवलं. नंतर हा अँगल आपण काढला, कारण एस एम इज अ टँजंट सेगमेंट of a smaller circle and this is the radius. Radius is perpendicular to the tangent segment, therefore the angle between them is 90 degree असा शोधला. नंतर आपल्याला ही दोन गुणोत्तरं शोधायची, एक एस एम आणि दुसरं गुणोत्तर आहे एस आर. ही दोन गुणोत्तरं शोधायची. तर आपल्याला ही बाजू माहिती नव्हती, मग आपण काय केलं, हा राईट अँगल ट्रायंगल आहे एन एस एम, याच्यात पायथागोरसचं थेरम वापरला आणि हे काढून घेतलं. नंतर हे तिन्ही बिंदूसुद्धा कोलिनियर आहेत, म्हणून एस एम प्लस एस आर इक्वल टू एम आर करून आपण आर एस मिळवलं. आणि मग एम एस आणि आर एसचा रेशो काढला आपण इथे, आणि तो आपला 6:3 मीन्स या पद्धतीने आला, आणि तो आला तुला 2:1.